बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ। येवला शहरातील प्राचीन श्री कालभैरवनाथ मंदिरात भक्तिमय वातावरणात कालभैरवनाथ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी आमदार पंकज भुजबळ यांनीही भेट देत श्री कालभैरवनाथाचे दर्शन घेतले। त्यांनी मंदिरातील पूजा अर्चा करून भाविकांशी संवाद साधला व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। नमस्कार। आज कालभैरव महाराज जयंती आहे। त्या निमित्ताने या इथं जे आहे सालाबादप्रमाणे उत्सव साजरा केला जातो। मिरवणूक जी आहे महाराजांची आणि योगेश्वरी मातेची काढली जाते। मी या निमित्ताने या सर्वांना मी जे आहे कालभैरव महाराज जयंती निमित्ताने शुभेच्छा देतो। भुजबळ साहेबांच्या तर्फे सुद्धा मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि सालाबादप्रमाणे ह्या इथं हे मंडळ जे आहे दरवर्षी मिरवणूक काढणं ह्या इथं जे आहे प्रसादाचं वाटप करतात। अशा चांगल्या गोष्टी ह्या इथं ते सातत्याने करत आलेले आहेत। तर त्या निमित्ताने सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। आज श्री कालभैरवनाथ जयंतीनिमित्ताने राऊत समाजाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने सर्वांच्या सहकार्यातून भैरवनाथ संस्थान यांच्या वतीनं कालभैरवनाथ जयंती उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात येत आहे। त्याची रूपरेषा अशा प्रकारे सकाळी 6 वाजता श्रींचा अभिषेक झाला। त्यानंतर 10 वाजता सत्तरांची महापूजा आयोजित केलेली आहे। त्यानंतर आता 12 वाजता श्रींची पालखीची मिरवणूक गावातून निघणार आहे आणि गावातून पालखीची मिरवणूक झाल्यानंतर तिचे 1 वाजता ह्या मंदिरामध्ये विसर्जन होतं। त्यानंतर महाप्रसाद आयोजित केला जातो आणि ह्या महाप्रसादाला गावातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर होतात आणि ह्या कालभैरवनाथांची दर्शन घेऊन सनी त्यांची कृपा प्राप्त करतात। ह्या कालभैरवनाथांचं या ठिकाणी वैशिष्ट्य असं आहे की 8 भैरव आहेत। 8 भैरव हे 8 दिशेचे प्रमुख असतात आणि त्यात सर्वात म्हणजे प्रमुख ते 8 प्रमुख जे आहेत ते कालभैरवनाथ हे ज्येष्ठ कालभैरवनाथ म्हटले गेलेले आहे आणि ह्याच कालभैरवनाथाला ग्रामदैवत म्हणून सुद्धा संबोधलं जातं। आणि असं ह्या प्रकारचे जेव्हा येवलवाडी होती तेव्हापासून हे ग्रामदैवत म्हणून सने येवल्यामध्ये यांची प्रसिद्धी आहे आणि मोठं जागृत देवस्थान आहे। आणि ह्या जागृत देवस्थानचे सर्व उत्सव हा राऊत समाजाच्या वतीनं सर्व बंधू भागवांच्या सहकार्याने दर सालाबादप्रमाणे ह्यावर्षी केला जातो आणि तोही यावर्षी आम्ही मोठ्या उत्साहानं साजरा केलेला आहे। त्या ठिकाणी बाहेरगावचे सुद्धा समाज बांधव उपस्थित राहतात आणि ते सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन सनी आनंद लुटतात। ते त्याबद्दल सर्व समाज बांधवाचे येवलेकरांच्या सर्व भावी भक्तांचे संस्थांच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो आणि ह्या कार्यक्रमाला सर्व उपस्थित झाले याबद्दल या ठिकाणी त्यांचे सर्वांचे आभार मानतो।